निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890 31 50 50। विरोधकांच्या टीकेने माझ्या कामाचा वेग वाढतो, आमदार किरण लहामटे यांचा विरोधकांना टोला। विरोधकांच्या टीकेनेच माझ्या कामाचा वेग वाढतो, त्यांच्या टीकेकडे मी सावित्रीबाईंच्या भूमिकेतून पाहतो। मी पाहत असल्याचं यावेळी अजितदादा पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी सांगितलंय। माझ्या उमेदवाराची चिंता देखील मला नसून मी 1992लाच आमदार होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते सत्यात देखील उतरलं। अहमदनगरच्या अकोले बसस्थानक सुशोभीकरण भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान किरण लहामटे पत्रकारांशी हितगुज करत होते। उभं राहिलं पाहिजे म्हणून आपण आतापर्यंत त्याला जवळजवळ 7 कोटी रुपये दिले, अजून 3 कोटी देणार आहे, 10 कोटी देणार आहे आणि ज्या वेळेला या ठक्कर कॉम्प्लेक्सची अजून 10 वर्ष पूर्ण होतील तर त्या करार संपल्यानंतर ते आपण डिमॉलिश करून परत एकदा ते उभं करणार आहे। पण हे जे आता स्ट्रक्चर उभं करणार आहे ते स्ट्रक्चर पूर्णतः त्यावेळेलाही कामाला येईल, त्याला डिस्टर्ब करावं लागणार नाही। असं सुंदर बसस्थानक 6 जून ज्या दिवशी आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा झाला त्या दिवशी आपण हे बसस्थानक लोकांसाठी रहिवाशांसाठी उभारलं करणार। एक शेवट करत आहे, परंतु बस स्थानकाला फक्त 40 बस आहेत, त्यातल्या 7 बस नादुरुस्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आतोनात हाल होत आहेत। त्याच्यावरती काय मार्ग करणार? तुमच्या माहितीसाठी की एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला जवळजवळ 10 ते 15 नव्या बस येणार। बरेच वर्षे या बसस्थानकाला नव्या बस आल्याच नाही, जुन्या खटार गाड्या भेटायच्या, त्यावरती कसं तरी चालायचं। परंतु तुम्हाला खात्रीशीर मी सांगतो का एप्रिल महिन्यात जरी आचारसंहिता असली तरी 10 ते 15 बसेस आपल्या बसस्थानकाला मिळतील। एक शेवटचा प्रश्न की विरोधक जी तुमच्यावर टीका करत आहेत त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर त्या टीकेकडं मी बऱ्याच वेळा मी बातम्यात पाहतो, सांगितलं करतो, कारण हे मी सावित्रीबाई डोळ्यासमोर आणतो, एकनाथ महाराज डोळ्यासमोर आणतो, यांनी शेण टाकून मी जाऊन आंघोळ करून येतो। त्यांनी माझ्यावर टीका करावी, मी कामाचा माझा स्पीड वाढवावा, कारण काम 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 मला कामातून ह्या बाकीच्या दृष्टीतून वेळ नाही। आणि मग जे माझ्यावर टीका करतायत ना तर लोक त्यांना म्हणतात यांच्या डोक्यावर फरक झाला, एवढ्या चांगल्या माणसाला तुम्ही नावं ठेवता, चॅनलवाल्यांना म्हणतात की यांची काहीतरी पोटा पाण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे असं